चेन्नई विरुद्ध कोलकाता दोन्ही कडक टीमा होत्या, पण सध्या आहेत नाही, कारण की यांची क्वालिटी पाहून म्हणजे खेळ पाहून वाटून तर नाही राहिलं. कारण की चेन्नई मॅच हरणे आणि कोलकाता मॅच हरणे ज्या दिवशी डबल हेडर त्या दिवशी विषय केलं या आजच्या मॅचच्या, म्हणजे यार चेन्नई विरुद्ध कोलकाता कोण जिंकेल आणि यार कोण जे आहे ते इनसिटी बदलेन यार, म्हणजे हारचं मूव सध्या तर बंद करावं लागेल ना. तर आपण यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तर प्लेइंग विल पाहू पहिले कोलकाताची पाहू. तर नारायण आणि डिकॉक ओपन करेल 3वर अजिंक्य रहाणे, 4वर व्यंकटेश अय्यर, 5वर रिंकू सिंग, 6वर रसल, 7वर मनदीप, 8वर वरुण चक्रवर्ती, 9वर हर्षित राणा, 10वर स्पेन्सर जॉन्सन, 11वर वैभव अरोरा. सिंपल प्लेइंग 11 आहे. चेन्नईची पण तशीच आहे. कॉन्वे आणि रचन ओपन करेल 3वर गायकवाड, 4वर शंकर, 5वर दुबे, 6वर जड्डू, 7वर धोनी, 8वर ॲशन्ना, 9वर नूर, 10वर खलील, 11वर पतिराणा. सिंपल प्लेइंग 11 आहे. आणि या मॅचमध्ये कसं आहे ना, चिदंबरम स्टेडियमची पिच आहे, म्हणजे चेन्नईची स्पीड आहे आणि या म्हणजे सपाट पिच जास्त काही हे ना, टर्न बहुत स्पिनरसाठी. आणि या मॅचमध्ये जर जिंका असेल ना, स्पिन क्वालिटी जास्त पाहिजे. आणि चेन्नई या मॅचमध्ये जे चेन्नईचे विषय केला घरी 2 मॅच हारले आहे, दिल्लीने हारलं आहे आणि आपले बँगलोरनं हरवली आहे. तर या मॅचमध्ये कोलकाता हरवली किंवा त्याने पण प्रेडिक्शन पहा आपली. तर पहिली प्रेडिक्शन हे आहे की आज मला असं वाटते की सचिन रवींद्रने अजिंक्य रहाणे 50+ स्कोर तर करणार या मॅचमध्ये, काही विषय नाही. दुसरीची प्रेडिक्शन आहे की आज मला वाटते की नारायण आणि कॉन्वे फ्लॉप होऊ शकते. कॉन्वे जी चांगली इनिंग केली होती, बट या मॅचमध्ये जास्त इनिंग करू शकत नाही आणि तो फ्लॉप होऊ शकते. तिसरी ते प्रेडिक्शन आहे जी या मॅचमध्ये दुबे आणि आपला व्यंकटेश अय्यर रन स्कोअर करणार आहे. त्यासोबत आपल्याला रमनदीपही करू शकते. आय थिंक रिंकून रसल पण थोडी करू शकते. आणि या मॅचमध्ये विजय शंकर थोडा बढावा देऊ शकते. आणि लास्ट येते की विकेट कोण घेणार. चेन्नईची पिच आहे, यामध्ये स्पिनर जास्त ते ॲशन्ना आणि न्यू रमन देऊ शकते की चेन्नईसाठी. आणि कोलकातासाठी वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण. बट सुनील नारायण नाही तेवढी आहेत, वरुण चक्रवर्ती आणि न्यू रमन विकेट घेऊ शकते जास्त करून. आणि या मॅचमध्ये हेड टू हेड गोष्ट केलं तर चेन्नईचा जास्त पळणार आहे ते भारी नाही. ते या मॅचमध्ये कोण जिंकणार तर मॅच मी 70% देतो की यार चेन्नई जिंकेल, कारण चेन्नई होम टाऊन आहे आणि लय झालं आहे चेन्नई हारत आहे. त्यामुळे यावर्षी चेन्नई जिंकू शकते, कोलकाता पण जिंकू शकते, पण ॲडव्हान्टेज थोडा चेन्नई क्रॉस शकते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.